नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आता येत्या रविवारी 7 सप्टेंबर 2025 या दिवशी आहे खग्रास चंद्रग्रहण. आता हे चंद्रग्रहण कधी लागणार आहे, याचे वेध कधी लागणार आहेत, हे चंद्रग्रहण सुटणार कधी आहे, त्याचबरोबर या ग्रहणामध्ये गर्भवती स्त्रियांनी काय करावे, काय करू नये, आणि जे वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत किंवा आपल्यासारखे आहेत त्यांनी काय करावं, काय करू नये, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, 7 सप्टेंबर 2025 या दिवशी आहे चंद्रग्रहण. बघा मंडळी, हे चंद्रग्रहण या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे जे सप्टेंबरमध्ये आहे. तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? तर हो, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. तर बघा मंडळी, हे चंद्रग्रहण किती तारखेला आहे? आता हे 7 तारखेला आहे का 8 तारखेला आहे? कारण 7 तारखेला मध्यरात्री हे ग्रहण आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की हे ग्रहण कधी पाळायचं, याचा नेमका किती वाजता ग्रहण सुरू होईल आणि किती वाजता संपेल, किती वाजता वेध लागणार आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण पाहू. तर बघा मंडळी, हे ग्रहण रात्रीच्या 2ऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे आपल्याला वेध पाळायचे असतात. आता 3 प्रहर आधी म्हणजे दुपारी 7 तारखेला दुपारी 12:37 पासून आपल्याला ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे संध्याकाळी आपल्याला 1:27 आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या या काळामध्ये आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नसतात. पण बघा, आता हे वेध तर दुपारीच लागतायत, पण पाळायचे कधीपासून आहेत? तर बघा, पाळायचे आहेत आपल्याला सायंकाळी 7 तारखेला 5:15 वाजल्यापासून ते रात्री 1:27 आपल्याला वेध पाळायचे आहेत. आणि बघा, आपल्यापैकी जर कोणी लहान मुलं आहेत किंवा वयोवृद्ध आहेत, आजारी आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, त्यांनी वेध दुपारपासून न पाळता त्यांनी 5 वाजल्यापासून तुम्ही वेध पाळू शकता. आणि जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर फक्त ग्रहण काळामध्ये तुम्ही काही गोष्टी आहेत ज्या करायच्या नाहीयेत. आणि ग्रहणाचा काळ आहे 7 सप्टेंबर 2025 ला रात्री 9:57 पासून ते मध्यरात्री 1:27 आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत. आता कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या नाही, हे पाहूया. या काळामध्ये नामस्मरण करायचं असतं, दान धर्म करायचा असतो. या काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करण्याला महत्त्व आहे. त्याचबरोबर तीर्थस्नान, ग्रहण संपल्याच्या नंतर तीर्थस्नानालाही खूप महत्त्व आहे. बघा, हे ग्रहण भारतात दिसणार आहे म्हणून गर्भवती महिला स्त्रियांनी हे नियम पाळायचे आहेत. आता कुठले नियम आहेत तर ते पाहू. बघा, पण बघा, ज्या गर्भवती स्त्रियांना त्रास होत असेल त्यांनी हे नियम नाही पाळले तरीही चालतात, पण जेवढं शक्य होईल तेवढी नियम पाळावे असं सांगितलं जातं. काही गोष्टी जर शक्य नसतीलच तर तुम्ही नाही पाळलं तरी चालेल, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. तर कुठले आहेत तर बघा, या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी चिरणं, धारदार वस्तूंनी चिरणं, कापणं या गोष्टी ग्रहण काळामध्ये करू नये. त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये घराच्या बाहेर पडू नये, ग्रहण पाहू नये असं सांगितलं जातं. याचा वाईट परिणाम त्यांच्या गर्भामध्ये असलेल्या बाळावर होऊ शकतो असं सांगतात. त्याचबरोबर स्वयंपाक करू नये, कुठलीही म्हणजे अन्नग्रहण सुद्धा करू नये असं सांगितलं जातं. काही नियम असतात जे आपल्याला पाळावेच लागत असतात. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. जास्तीत जास्त या काळामध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे. वेध लागण्यापूर्वीच आपल्याला तुळशीची पानं खुडून घ्यायची आहेत, कारण वेध लागल्याच्या नंतर सूतक काळामध्ये आपल्याला तुळशीच्या रोपाला हात लावायचा नसतो किंवा तिची पूजाही करायची नसते. बघा, त्यानंतर या काळामध्ये शिजलेलं अन्न आपल्याला खायचं नाहीये. त्यामुळे शिजलेलं अन्न, दूध, पाणी, दही इत्यादी जे पदार्थ आहेत या गोष्टीमध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकून ठेवायचे आहे. यानंतर ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता, म्हणून आधीच आपल्याला तुळशीचे पत्र तोडून ठेवायचे आहेत आणि या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला हे तुळशीचे पत्र टाकून ठेवायचे आहे.
हे ग्रहणाचा दुसरा दिवस आहे, तर त्याला करी दिन म्हटलं जातं. म्हणून या दिवसामध्ये म्हणजे आज सुद्धा आपल्याला कुठलंही महत्त्वाचं काम करायचं नसतं. दुसरा दिवस सुद्धा करीचा दिन असतो, म्हणून आपल्याला या दिवशी सुद्धा कुठलंही चांगलं काम आपल्याला करायचं नाही. महत्त्वाचं आपलं असतात ते कामं करायचे नाही. तर बघा, आता या ग्रहण काळामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत हे जाणून घेऊया. बघा, या काळामध्ये म्हणजे वेद लागल्यापासून म्हणजे 5 वाजल्यापासून आपण स्नान करायचं नाहीये, आपण देवपूजा करायची नाहीये, नित्यकर्म आपल्याला करायचे नसतात. या आणि नंतर ज्या वेळेस आपण ग्रहण सुरू होईल त्यावेळेस आपल्याला होईल तितकं नामस्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये ग्रंथ असतात, तुम्ही ग्रंथाचं पठण करू शकता. त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये शक्यतो बाहेर निघायचं नाहीये, त्यांनी कुठलंही काही चिरायचं नाही, काहीच नाही. तुम्ही होईल तितकं झोपलात तरीही चालेल असं नाहीये. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, बऱ्याच गर्भवती स्त्रिया अशा आहेत की ज्या वेद लागल्यापासून बसून राहतात, तर अगोदरच त्या अवघडलेल्या असतात आणि अशा वेळेस त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्ही झोपू शकतात, असं काही नाही की बसूनच राहिलं पाहिजे, तुम्ही झोपू शकतात. तुम्ही अशा वेळेस नामस्मरण करा, तुम्ही ग्रंथ वाचा. आपल्या घरात भरपूर ग्रंथ असतात, ग्रंथ वाचायची छान छान. तुम्ही नाहीतर मोबाईलवर सुद्धा तुम्ही ग्रंथ वगैरे वाचू शकता. पण काय आहे ना, मोबाईलवर आपल्याला ग्रहण दिसल्या जातं, म्हणून शक्यतो मोबाईल पाहणं टाळायचं या काळामध्ये. त्यानंतर जे वृद्ध आहेत त्यांनी सुद्धा नामस्मरण जप हे करू शकता तुम्ही. बघा, जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हे सर्व नियम पाळायचे आहेत. जर तुम्हाला काही गोळ्या औषध आहेत, जास्त आजारी आहात, तर अशा वेळेस लहान मुलं आहेत, अशा वेळेस तुम्ही कुठलेही नियम नाही पाळले तरी सुद्धा चाललं जातं. त्यानंतर आता बघा, या काळामध्ये आपण काय करावं काय करू नये ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.